विलेज रनिंग रेस। एका गावात अप्पू आणि पप्पू नावाचे जुळे राहायचे। दोघांची विशेषता ही होती की दोघेही एकसारखे दिसायचे आणि त्यामुळे ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारे धोका द्यायचे। ते दोघे कधीही एका जागेवर सोबत राहत नसत। तिथे एक व्यक्ती ऑटोमध्ये बसून एक घोषणा करीत होता, ऐका हो ऐका, गावातील लोकांनो लक्ष देऊन ऐका। नेहमीप्रमाणे या वर्षीही आपल्या गावात धावण्याची प्रतियोगिता ठेवली गेली आहे। जिंकणाऱ्यास 1 लाख रुपयाचे बक्षीस मिळणार। ज्यांची इच्छा असेल तो या प्रतियोगितेत भाग घेऊ शकतो। ऐका हो ऐका। तेव्हा अप्पूने पप्पूला फोन केला, अरे ऐकलेस का, काय घोषणा होत आहे ती? आपल्यासाठी ही खास संधी आहे पैसे कमावण्याची। अरे पण रनिंग रेस आणि आपल्या धंद्याचा काय संबंध? तू जरा मला नीट समजावून सांग की तुझा काय विचार आहे। तेव्हा अप्पूने आपला संपूर्ण प्लॅन पप्पूला समजाविला। खरंच तुझा मेंदू चपळ आहे। तुझ्या प्लॅनने ते 1 लाख रुपये आपलेच झाले समजा। गावात रनिंग रेस मध्ये नेहमीच जीवन नावाचा व्यक्ती जिंकायचा। ज्योती, यावर्षी मला नाही वाटत की मी जिंकणार, कारण वय वाढत आहे ना, परंतु कर्ज फेडायचे आहे, म्हणून 1 लाख रुपये मला जिंकावेच लागणार। हे देवा, कसेही करून मला जिंकव रे बाबा। मी आजच देवाची साधना सुरू करतो। जीवनची प्रॅक्टिस रोज त्याचा मुलगा टिंकू बघत होता। जीवन जोराने धावणे, स्ट्रेच करणे वगैरे करीत होता। रेसच्या दिवशी सगळे एका रांगेत उभे होते। जजने त्या प्रत्येकाचे नाव नोंदवून घेतले। नंतर झेंडा दाखविताच रेसला सुरुवात झाली। सगळे जोरात धावायला लागले, परंतु अप्पू त्यांच्या मागे हळूहळू धावायला लागला। थोडे दूर सगळे समोर गेल्यानंतर तो चुपचाप एका गल्लीत गेला। जीवन फार वेगाने धावू लागला, परंतु फिनिशिंग लाईन जवळ पप्पू एका गल्लीतून निघून सगळ्यांसमोर येऊन धावू लागला। असे सगळ्यांसमोर येऊन त्याने लाईन पार केली। लोकांनी आनंदित होऊन टाळ्या वाजविल्या, परंतु जीवन इकडे फार निराश झाला। टिंकू सुद्धा फार दुःखी झाला। जजने पप्पूला 1 लाख रुपये दिले, तेव्हा लोकांनी टाळ्या वाजविल्यात। मला माफ कर ज्योती, मी नाही जिंकू शकलो। टिंकू, आता मला नाही समजत आहे की मी तुझ्या शाळेची फीस आणि पुस्तकांसाठी पैसे कुठून आणू। तुझी शाळा सोडण्याशिवाय आता मार्ग नाही दिसतोय मला। हे ऐकून टिंकू तर फारच दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी टिंकू कुठेतरी बाहेर गेला, तेव्हा त्याने अप्पू आणि पप्पूला बोलताना बघितले। ती दोघेही जुळी आहेत हे बघून तो फार हैराण झाला आणि त्यांचे बोलणे लपून ऐकायला लागला। अरे मूर्खा, किती वेळ सांगितले की असे डायरेक्ट येऊन नको भेटूस। जे काही असेल ते फोनवर बोल। कुणी जर आपल्याला बघितले तर सर्वांना माहिती होणार की आपण दोघे जुळे आहोत आणि आपण लोकांना मूर्ख बनवतो ते। तसे तुला काय हवंय आता? अरे तुझा फोन नव्हता लागत, म्हणूनच भेटायला आलो। दुसरी एक रेस जवळच्या एका गावात आहे आणि तिथे 2 लाख रुपयाचे बक्षीस आहे। चल त्या गावात जाऊ, त्यांना मूर्ख बनवू आणि पैसे कमावू। हे बोलणे ऐकून टिंकूला त्याचे मूर्ख बनविणे समजले। तो घरी येऊन सगळी बाब आपल्या वडिलांना सांगतो। 2 दिवसांनी सगळे रेससाठी उभे होते। झेंडा दाखविताच सगळे धावायला लागले, पण सगळे खूप हळूहळू धावत होते। तेव्हा अप्पू चिडून बोलायला लागला, अरे जोरात धावा की, लग्नात जात आहात काय? इतक्या हळूहळू धावत आहात, चला धावा जोरात, असे म्हणून तो ओरडू लागला। तेव्हा एक व्यक्ती, अरे आम्ही कसेही धावणार, तुला काय? तुला वाटतंय तर तू जोरात धाव, आम्ही पायदळ जाणार, तुला काय त्याचं? अरे पागल झालात काय? काय रे, काय वाटतंय तुला? आम्ही धावणार आणि तू गल्लीत जाणार? तिथे तुझा जुळा आहे ना, तो समोर जाऊन ही रेस जिंकणार। हाच प्लॅन आहे ना तुम्हा दोघांचा? तिकडे गल्लीत लपून बसलेल्या पप्पूला 2 पोलीस बघतात। पप्पू मागे वळून बघतो तर घाबरतो। काय रे, 440चा करंट लागला काय? तुझ्या जोडीदारासोबत पोलिसांनी सुद्धा प्रतियोगितेत भाग घेतलाय, त्याला सुद्धा आतापर्यंत पकडले असेल। सगळ्यांनी मिळून त्या दोघांना खूप मारले। त्यानंतर ते 1 लाख रुपयाचे बक्षीस इमानदारीने जिंकणाऱ्या जीवनला दिले गेले। जीवन आणि टिंकू फार खुश झालेत आणि अप्पू व पप्पूला जेलमध्ये टाकले गेले।